नाही आम्ही जातोय शिरूर नाही मंचरला. ते पण कशासाठी, माझ्या मैत्रिणीच्या भावाचं लग्न आहे आणि आम्ही आता मस्त जरा उशीर झालाय, 7:30 वाजले आणि निघालोय. तर ॲज युजल चाकणची ट्रॅफिक लागते आम्हाला. आणि आता आम्ही असे सगळे म्हणजे आमची पूर्ण गँग आहे, म्हणजे आम्ही 4 आहे, असे चाललोय तिकडे. आज त्यांच्याकडे काही फंक्शन नाही, डीजे तर आम्ही डीजे वरती नाचणार आहे, असं मजा करणार आहे. आज शनिवार आहे त्यामुळे उद्या निवांत सुट्टी आहे, उद्याचं लग्न आहे, तर एन्जॉय करायचा प्लॅन आहे आणि लेट्स सी हाऊ इट गोज. कशासाठी काय माहिती, ते बैलगाडा शर्यत आहे त्यासाठीच असतील. इथे असं आतमध्ये बैल पण दिसत आहेत ना भरपूर. चला मी आलोय आता लोकेशन वरती जिथे श्रुतीचं घर आहे. मस्त गाव आहे एकदम, गावामध्ये मधनं आलोय आम्ही. बघू इथे घरी आणि मी माझ्या हातावर मेहंदी काढली आहे मस्त. तर रात्रीचे 1:30 वाजले आणि आता आम्ही जाणार आहे हॉटेलवरती झोपायला. अजून ते गावालाच आहे, अजून ह्या श्रुतीच्या घराच्या तिथे खूप नाचलो, खूप मेहंदी काढली खूप लोकांना आणि मज्जा केली. खूप काम केलं नाही, काम नाही केलं, थोडीशी हेल्प केली. मग आता चाललोय आम्ही. हो, झोप आली, थंडी पण वाजते, थंडी खूप आहे, थंडी गाव आहे. थांबून दाखवते शेती, मागे दाखव किती सन्नाट आहे, बघितलं काहीच नाही. निघाले आले का ते गाडीवर जात आहे का दोघं? हो, ते काहीतरी पळालं नाही तर. तर इथे आम्ही राहिलोय आज. खूप भारी रूम्स आहेत, खूप छान. आतमध्ये पण एकदम सही आहे. बघा किती झाडं लावले तिथे. मँगो ऑर्किड म्हणून आहे एक हॉटेल. रूम्स पण एकदम मस्त आहे, क्लीन नीट.
दाखवते तुम्हाला आमचा रूम. तर आम्ही दोघं रेडी झालोय. पशजग्याचं आवरण चाललंय. रूमसाठी रूम दाखवायला आणलाय. नमस्कार कर. यंदा कर्तव्य आहे. व्लॉग आहे. ॲम्बियन्स पण सही आहे खूप. तर आम्ही दोघं बघा येलो येलो घातलं. तर हळद आहे. तर रेडी झालं. हळद रेडी. आणि इथे गाव दाखवतो. गाव आहे. शेती, मस्त घर. एकदम भारी आहे. भूक लागली आहे आणि आता मी वडापाव खातो. हो. आता रिंग सेरेमनी झालेली आहे. संकेत आणि वेदांतीची. काय आमची गँग. डॉक्टर प्रसाद MS जनरल सर्जन. आधी म्हणतात ब्लॉक. काय काय आधी म्हणतात ब्लॉक मध्ये यायचं, नंतर म्हणतात नाही नाही मी तर आता मस्त आमचं जेवण झालं. क्षितिजाने तुम्हाला दाखवलं असेल काय खाल्लं आम्ही. आणि इथे हा ब्लॉग आम्ही चालू करतो आता. म्हणजे मी जे बोलतो त्यासाठी चालू केलं की मी जे ऑब्झर्व केलं की इथे जे काम करणारे लोक होते सगळे आपले मराठी लेडीज लोक मोस्टली. त्यातले त्यात पण ओल्ड एज जे होते ते सगळे असे होते. आणि सगळेजण मस्त काम करत होते. आणि इतकं मस्त वाटलं. नाही तर आपल्याकडे नॉर्मली खूपच लोक हे असतात ना, म्हणजे ते नॉर्थवाले असतात. तर इथे सगळे मस्त ते लोक काम करत होते. एक तर आजी म्हणजे 70-75 वगैरे असतील त्या आजी. मी दाखवलं व्हिडिओला का चालतं मला. आणि त्या पाणी वगैरे सर्व करत होत्या. खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. हे खरंच इनिशिएटिव्ह सगळ्या महाराष्ट्रातले लॉन्च झाले. आता आम्ही कुठे गेलेलो त्या ज्या हॉटेलमध्ये थांबलो ना, तिथे सुद्धा म्हणजे जे काम करणारे होते ते नॉर्थवालेच होते. मग तिथे आपले महाराष्ट्रीयन लोक पण काम करू शकतात असं मला वाटतं. तिथे म्हणजे केलं पाहिजे लोकांनी, जेणेकरून म्हणजे एक चांगली सर्व्हिस पण मिळते. लोक सर्व्हिस पण चांगले आहेत. त्यांना जे सांगू तेवढंच करतील ते बस. यही बोलना था मुझे. आपको कुछ बोलना है इस सब्जेक्ट पे? बहुत खाया, बहुत पसंदी खाया, बहुत पसंदी खाया. खूप छान जेवण होतं. आणि खरंच हे बोलते नवजीवन जीवन काय जेवणाची क्वालिटी म्हणजे क्वालिटी. सगळ्या गोष्टी हे होतं. पुरी आणि बटाट्याची भाजी आणि बासुंदी. तर लिटरली असं फील होतं की आपण घरी बनवून खातो ना, बासुंदी बटाट्याची भाजी पुरी तसं वाला खूप जेवण केलं. आणि बासुंदी पण खूप केली. मी तर 2 वाटं केलं. मजा. आम्ही आता रेडी होऊन झालो आहे लग्नासाठी.
आम्ही निघालो आता परतीच्या प्रवासाला पुन्हा रस्त्यात चहा पिणार आणि मग जाऊ. जग्ग्याला संगमनेरला जायचं आहे तर तो गाडीवर आलाय, तो तिकडे जाणार. आम्ही तिघं पुण्याला जाणार. तर खूप छान दिवस होता 2 दिवस, म्हणजे काल संध्याकाळ ते आज संध्याकाळ ऑलमोस्ट 24 आवर्स, पण मस्त होते. खूप मज्जा केली, छान वाटलं खूप. वेगळ्या पुण्याची लग्न थोडी वेगळी असतात ना, म्हणजे टायमिंग त्यांचं स्केड्यूल असं, तर ते एक्सपिरियन्स केलं, छान वाटलं. मंचर फाट्यावर चहा प्यायला थांबलो. खूप छान गुळाचा चहा होता, मस्त वाटला. स्पेशल गुळाचा चहा शिवशंभू. कधी गेलो तर तुम्ही पण विजिट करा. क्षितिजा मस्त थंड करून चहा पिणारी मुलगी आहे खूप. आणि अशा प्रकारे हा ब्लॉग संपवतोय. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब गाईज. वी नीड युअर सपोर्ट.